आता आपण पोचलेलो आहोत नवीन स्टँड, जुन्या स्टँडवर. आणि जाता जाता हनुमानाचे दर्शन घेऊन जाऊयात. आज आहे शनिवार. सो जय श्रीराम. A few inches later. बलराम भेटलेला आहे. हाय तर कर. A few moments later. आहे पण कोणती बस आहे हे माहीत नाहीये. आपल्याला खूप लांब जायचंय. जर पुसेगाव दहिवडी वगैरे असेल तर काही जमणारच नाही. सो पंढरपूर आहे. सो आपण जाऊयात पंढरपूर. A few moments later. कसं काय झालं? मावशीनं आपल्याला धप्पा दिलाय. एकटे एकटे चालली फिरायला. सांगितलं नाही. आणि तिला म्हणलंय आता चल तू आपल्यावर सगळीकडे तर काही येईना झाली. आम्ही कुठे म्हणले. आणि ही अशी म्हणणार येते येते येणार नाही बघा. हे माहिती आहे आम्हाला. हो तुम्हाला माहिती आहे. आपण आता पोचलोय म्हसवड बस स्टँड. पैसे कुणी दिले? Yeah, boy. होय का? ओळखीचे आहेत का? ओळखीचे आहेत. कुठल्या गावचे आहेत? कुठल्या गावचे आहेत माहित नाही. मग पैसे कसे दिले तुला? हा पैसा होगा. तर आपण आता मंदिरात चाललेलो आहोत. मंदिरात आणि हे काका आपल्याला नेतात मंदिरात. पंढरपूरमध्ये पोचलोय आता आपण. तर पश्चिम द्वार आहे हे. खंडोबा चंद्रभागा नदीच्या तिकडे चाललेलो आहोत. आणि गर्दी खूप आहे. यात्रा भरल्यासारखी गर्दी आहे इकडं. आता आपण पोचलेलो आहोत चंद्रभाग. आणि ऊन आलेलं आहे. सकाळी जरा पावसासारखं वातावरण झालेलं पण ऊन आलेलं आहे. आणि इथं नदीच्या काठावर बसलोय आम्ही. आणि बोटिंग वगैरे चालू आहे. आणि आता आपण जाणार आहोत इथून पुढे. पप्पा कुठं इथून पुढे जायचंय? तुळजापूरला जाणार आहोत. आणि तुळजापूरला पोचल्यावर बघू आता कसं काय पोचतोय. आता मला असं वाटतं 11 वाजले असतील. 11 minutes later. तर काका आमचे खूप फास्ट गाडी चालवत आहेत. आणि
असं वाटतंय रिक्षात नाही बसलो, एरोप्लेनमध्ये बसलोय आणि आपण 220च्या स्पीडनं चाललोय. काय खरं नाही. तर आता आपलं पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे आणि आपण चाललेलो आहोत तुळजापूरला. बसमध्ये बसलोय. तुळजापूरची बस लागलेली आहे आणि मला वाटतं 3 तासात तुळजापूरला पोहोचू आणि मग तिथं दर्शन वगैरे घेऊ. Three hours later. गाईज आता आपण तुळजापूरमध्ये पोचलेलो आहोत आणि आता आपण मंदिराच्या तिकडे चाललोय. तर आता आपण मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत आणि गर्दी खूप आहे. पुढे दिसतंय मंदिर आहे, पुढे यात्रा जमलेली आहे. शेवटपर्यंत जाऊ. तर पुढे मंदिर आलेलं आहे. चल एक दो घंटा हो रहा है. तर एंट्री आज नव्हती, पण पप्पांच्या आयडेंटिटी कार्डमुळे आपल्याला एंट्री भेटलेली आहे आतमध्ये. तर आता बघू शकताय तुम्ही, खूप आहे गर्दी. तरी आज देवीचं दर्शन होईल नक्कीच. किती गर्दी आहे बघ. आपले दर्शन चालू आहे, लाईन मध्ये आहोत आपण आणि अजून खूप गर्दी आहे. बरं का, पैशावाल्यांनाच दर्शन आहे, बाकी कुणाला नाही, बाहेरच जायचं नाही. तर आपण आता वर पोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आपलं दर्शन पण होईल. पण मला वाटत नाही की व्हिडिओ वगैरे काढून देतील. जर दिला तर ट्राय करेन दाखवायचा आणि जर नाही भेटला तर आजचा जो देवीचा फोटो आहे वगैरे ते दाखवेन मी.
तर आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि तिथं काय गावाला व्हिडिओ काढायला जमला नाही, तर मी तुम्हाला फोटो वगैरे पुढे व्हिडिओ टाकेल. आणि आता आपण चाललोय माघारी. तर इथून पुढे आपल्याला अक्कलकोटला जायचंय, तर बघू. तर मम्मी आमची बांगड्या घेतीये, कारण आता तुळजापूरवरून घरी गेले की सवासणी घालाय वगैरे लागतात, त्यासाठी बांगड्या वगैरे अजून काय काय घेतीये. आणि समर्थने घेतलीये बासुरी मागसरक, आणि त्याला वाजवायला पण येते. स्वाहा स्वधा नमोस्तुते. जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण परत चाललोय स्टँडकडे. आणि मला एक सांगायचं होतं की रिक्षात मी कधी बसले नाही, पण आता पहिल्यांदा बसली आहे. सकाळपासून 3 रिक्षा बघितल्या, पण इतक्या स्पीडने ना काय बोलायलाच नको. खूप मज्जा आली. आणि समर्थ आमचा मागे बसलाय, कारण जरा रिक्षा बारकी सो. आणि ट्रॅफिक आपण आलोय आणि ट्रॅफिक लागणार नाही असं होईल का? असं अजून आपल्याला पुढे जायचंय अक्कलकोटला. येणाऱ्या गाडींचं पार्किंग कुठं असतो? तर आता आपण अक्कलकोटमध्ये पोचलेलो आहोत गाईज. आणि आता आपण रूम बघणार आहोत पहिली, आणि मग बाकीचं जेवण वगैरे बाकीचं सर्व करणार आहोत. तर आता आपण अक्कलकोटला पोचलेलो आहोत आणि अजून रूमचं वगैरे काय आपलं ठरलेलं नाही आहे, म्हणजे घ्यायची आहे रूम. आणि आत्ता आपण इथं थांबलोय. इथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा, आणि हे मंदिर आहे. तिकडं सगळे गर्दी खूप आहे आज. तर आपल्याला आता रूम भेटलेली आहे आणि 2 हातपाय धुवायचं आहे आणि मग जायचं आहे मंदिरात. आणि जेवण पण केलं नाही आपण सकाळपासून, तर जेवणाची पण सोय केली पाहिजे. तर ही आहे गर्दी बघा महाप्रसादासाठी. तर आता असा विचार आहे की महाप्रसाद मंदिराचा न घेता आपण बाहेर जावं हॉटेलमध्ये, कारण गर्दी खूप आहे. 9:30 झालेत आणि जर लाईनीत उभे राहिलं तर मला वाटतं 12 तर वाजतीलच जेवायला. पण जेवायला आलेलो आहोत. अजून काय ऑर्डर आलेली आहे. समर्थला द्या पलीकडं. आणि वाव, बिंद्या खाऊन सांग कसं झालंय, खाऊन सांग. सकाळपासून आत्ताची जेवतीये ना. भाजी आहे, लोणचं, वरण भात वगैरे वगैरे. तर आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपण आता चाललोय मंदिरात दर्शनासाठी. बघू, जर आत्ता दर्शन भेटले तर चांगलंच आहे, नाहीतर सकाळनं पूर्ण उद्या रविवार असल्यामुळे गर्दी असणार आहे.
आणि आपण इथं उभं आहोत. इथं स्वामी समर्थांची फ्रेम आहे जी की रुद्राक्षांनी बनवलेली आहे. खूप सुंदर अशी फ्रेम आहे. आणि हा फॅन बघा केवढा मोठा फॅन आहे हा. आणि इथे समोरच वटवृक्ष मंदिर आहे. तर आपलं दर्शन झालेलं आहे. आणि ही बघा आता जाऊया बाबा बाद झाला. खूप थकलोय आजच्यासाठी एवढंच. अजून पुढे उद्या काय काय करतोय आपण ते मी नंतर आज खूप. तर आता आईस्क्रीम खातोय आम्ही आणि रूमवर चाललोय.